वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे। सर्वच पक्षांनी आता प्रचाराला प्रारंभ केला असून विविध ठिकाणातून प्रचाराची रॅली करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीमार्फत प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार अतुल पाटील, सिद्धेश तावडे, भावना गोवारी, स्मिता डिकोस्टा यांनी दिनांक 3/1/2026 रोजी दिवाणमान येथे वाजत गाजत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। दिवाणमान येथे नागेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्व उमेदवारांनी पुष्पहार घालून दर्शन घेतले व वाजत गाजत दिवाणमान येथून मिरवणूक काढली व प्रचाराचा शुभारंभ केला। प्रभाग क्रमांक 24 मधून बहुजन विकास आघाडीमार्फत देखील तगडे उमेदवार उभे करण्यात आले। त्यामुळे या प्रभागात काट्याची टक्कर होणार असल्याचं बोललं जात आहे। सर्वच पक्षांनी सुरुवात केलेल्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते। त्याचबरोबर ही प्रचार रॅली नागेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पुढे आमदार स्नेहताई दुवे पंडित यांच्या कार्यालयात गेले। दिवाणमान येथून माजी महापौर नारायण मानकर यांचे सुपुत्र या प्रभागातून कल्पेश मानकर हे देखील उभे राहत आहेत। त्यामुळे ही निवड प्रतिष्ठेची मानली जाणार आहे। या प्रभागात अपक्ष उमेदवार देखील मोठ्या संख्येने असल्यामुळे या प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन नक्की मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकतात हे आपल्याला येणाऱ्या काळात ठरवेल। त्यामुळं या प्रभागातील निवडणूक याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे, कारण या प्रभागात माजी महापौर नारायण मानकर यांचे पुत्र कल्पेश मानकर देखील बहुजन विकास आघाडीमार्फत शिट्टी चिन्ह घेऊन लढत आहेत। त्यामुळे ही निवडणूक तसेच या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेचे उमेदवार देखील मशालीवर आपले नशीब आजमावत आहेत। त्यामुळे या ठिकाणी काट्याची टक्कर होणार असून 16 जानेवारीला या प्रभागातून कोण निवडून येणार याचं आपल्याला उलगडा होईल।